नावात काय आहे असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही आजची सर्वात मोठी बातमी मिस केली असं म्हणावं लागेल. बातमी आहे आपल्या देशाच्या नावाबद्दलची. एक देश एक निवडणूक हा विषय ताजा असतानाच एक देश एक नाव या विषयाची चर्चा सुरू झाली आहे. आपल्या देशाला इंग्रजीतील इंडिया नावाऐवजी मूळ भारत या नावाने ओळखलं जावं यासाठी मोदी सरकार पावलं उचलत आहे का? तसा प्रस्ताव जे विशेष अधिवेशन बोलवण्यात आलं आहे संसदेचं त्यात आणला जाऊ शकतो का? हे प्रश्न आज उपस्थित का झालेत? तर याला कारणीभूत आहे महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी G20च्या डिनरसाठी दिलेली धाडलेली पत्रिका. आमंत्रण ज्या लेटर हेडवर आहे ते लेटर हेडच थेट प्रेसिडेंट ऑफ भारत नावानं नव्यानं बनवलेलं दिसतं आहे आणि त्यामुळेच आजच्या बातमीचा प्रपंच. भारत नावाला अर्थातच लोकांचा विरोध नसला तरी इंडिया नावाचा वापर पूर्णपणे बंद करू नये अशी सूचना शशी थरूर यांनी केली आहे. गेल्या काही वर्षात इंडिया हा एक जागतिक ब्रँड बनल्याची आठवण त्यांनी करून दिली. खरं तर भारताच्या राज्यघटनेत सुरुवातीलाच वी द पीपल ऑफ इंडिया दॅट इज भारत असा उल्लेख केला आहे. तेव्हापासून ही दोन्ही नावं आपण वापरत आहोत. आत्ताच हा बदल करण्यामागे देशातील सध्याचं राजकारण असल्याचं बोललं जात आहे. मोदी विरोधी पक्षांनी आपल्या आघाडीला इंडिया नाव दिल्यानं हा निर्णय अस्वस्थ सरकारने फास्ट ट्रॅकवर आणला असा स्वाभाविक प्रश्न उत्पन्न होतोय. याच विषयावर आम्ही सकाळी विचारला होता आजचा दुसरा प्रश्न. तो प्रश्न बघायला आपण जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला प्रश्न होता, इंडिया हे देशाचं अधिकृत इंग्रजी नाव बदलून भारत केलं तर तुम्हाला आवडेल का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही. यावर तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया आपण थोड्याच वेळात पाहणार आहोत. महत्वाची गोष्ट म्हणजे इंडिया नाव वापरणं बंद करून फक्त भारत नाव करावं अशी याचिकाही सर्वोच्च न्यायालयात आली होती. सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी ती याचिका फेटाळून लावली आणि इंडिया म्हणजेच भारत या घटनेतील वाक्याचा तेव्हा दाखलाही दिला. संसदेत सुद्धा काही खासदारांनी प्रायव्हेट विधेयकही आणले होतं. त्यामुळे हा विषय चर्चेत राहिलाच. तो आत्ताच ऐरणीवर का आलाय आणि या दोन नावांचा काय आहे इतिहास त्यावर पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट. भारत की है इंडिया शब्द का उपयोग करना छोड़ दे और भारत शब्द का उपयोग करना प्रारंभ कर. 3 दिवसांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांनी आपण आपल्या देशाला इंडिया ऐवजी भारत म्हणायला हवं असं आवाहन आपल्या भाषणात केलं. हम सब लोग इंडिया शब्द का उपयोग करना छोड़ दे और भारत शब्द का उपयोग करना प्रारंभ कर. ऐसे हमारा भारत देश है, सदियों से उसका नाम है जो असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतम गमय की यात्रा करता है, तेज की तरफ जाता है, प्रकाश में रत रहता है, ज्ञान में रत रहता है. वो हमारा देश है. उसका नाम भारत है तो दुनिया में कहीं भी जाएगा तो वो भारत ही रहना चाहिए. G20च्या निमित्तानं देशाच्या राष्ट्रपतींनी इंग्रजी निमंत्रण पत्रिका दिली ज्यात नेहमीच्या प्रेसिडेंट ऑफ इंडियाच्या ऐवजी प्रेसिडेंट ऑफ भारत असा उल्लेख होता. त्यामुळे चर्चेला सुरुवात झाली आहे. मैं एक भारतवासी हूँ. मेरा देश का नाम पहले भी भारत था, आज भी भारत है और कल भी भारत रहेगा. इसमें कांग्रेस को क्या प्रॉब्लम है मुझे नहीं मालूम, वही बताएं और अगर प्रॉब्लम है उसका इलाज वही ढूंढे. भारत हमारी परिचय है, इसको लेके हम गर्वित हैं. हम कहते हैं गर्व से कहो हम भारतीय है. तो भारत के नाम को राष्ट्रपति जी ने प्रायोरिटी में ले आया. ये सुन के
इसके लिए बहुत खुश होगा, ये मेरा पूरा विश्वास है। या मुद्द्यावरती राजकारण रंगलं नसतं तरच नवल. मोदी सरकार इंडिया नाव काढून टाकणार आणि त्याऐवजी भारत हे एकच अधिकृत नाव ठेवणार असा कयास बांधला जातोय. जुलैमध्ये मोदी विरोधी पक्षांनी आपल्या आघाडीला इंडिया नाव दिलं. त्यामुळेच भाजपनं हे अगतिक पाऊल उचलल्याचा आरोपही होतोय. पण हे नाव हटवायचा कोणाला अधिकार नाही, कुणी नाव हटवू शकणार नाही. देशाची निर्मिती असलेल्या नावाच्या बद्दलची अस्वस्थता सत्ताधारी पक्षाच्या लोकांना का मिळते हे मला समजत नाही. अगर किसी पार्टियों का अलायंस इंडिया बन जाता है तो वो देश का नाम बदल देंगे. देश तो 140 करोड़ लोगों का है, किसी एक पार्टी का देश थोड़ी है. कल मान लीजिए इस इंडिया अलायंस ने अपना नाम बदल के भारत रख लिया, तो फिर भारत भी बदल देंगे. फिर क्या भारत का नाम बीजेपी रखेंगे? खरं तर प्राचीन काळापासून आपली ओळख भरत राजाच्या नावावरनं भारत भूमी किंवा भारत वर्ष अशी आहे. साधारण मध्ययुगापासून भारताबद्दल, इथल्या प्रगत संस्कृतीबद्दल बाहेरील लोकांमध्ये कमालीचं औत्सुक्य होतं. त्यातून आधी व्यापार उदीम आणि नंतर आक्रमणं झाली. सिंधू नदी पलीकडनं येणाऱ्यांनी इथल्या लोकांना हिंदू आणि देशाला हिंदुस्तान हे नाव दिलं. तर ग्रीक, युरोप, ब्रिटिशांनी सिंधूला इंडस आणि इंडस वरून देशाला इंडिया नाव दिलं. त्यामुळेच देश स्वतंत्र होताना भारत या नावासोबत ब्रिटिशांनी दिलेल्या इंडिया या नावालाही राज्यघटनेत जागा मिळाली. बाबासाहेब आंबेडकरांनी इंडिया हे नाव भारतीय राज्यघटनेत ठेवलं. हरिविष्णू कामत सारखे लोक त्याही वेळेला असं म्हणत होते की भारतवर्ष नाव ठेवावं, पण बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं आज हे इंडिया हे नाव सर्वत्र रूढ आहे आणि अशा वेळेला आपण ते नाव बदलण्याचं इतकं महत्त्वाची गोष्ट नाही आहे. त्यामुळे इंडिया हे नाव रूढ झालं आणि सगळ्या जगांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर ते नाव मान्य झालं. त्यामुळे मला असं वाटतं भारत म्हणा किंवा इंडिया म्हणा, तुम्ही जर भारत नाव बदलायचं असेल आहे तर भारत करा आणि कंसात इंडिया करा, दोन्ही नाव ठेवा असं माझं स्वतःचं मत आहे. नव्या पिढीपर्यंत भारताचा समृद्ध इतिहास फारसा पोहोचत नाही असं आपण नेहमी म्हणतो. अनेक शतकांच्या गुलामगिरीमुळे आलेला एक प्रकारचा न्यूनगंड सुद्धा त्यात अडथळा ठरतो. तो कमी करण्याचं काम मोदी सरकार करतंय. त्याचाच एक भाग म्हणजे इंडियाऐवजी फक्त भारत हे नाव ठेवणं असू शकतो. 0 आवरसाठी ब्युरो रिपोर्ट, ABP माझा. आपल्या देशाला अलीकडच्या काळात भारत किंवा इंडिया या नावाने ओळखलं जात असलं तरी प्राचीन काळापासून जम्बूद्वीप, आर्यवर्त, भारतवर्ष, हिमवर्ष, अजनाभ वर्ष, भरतखंड अशा वेगवेगळ्या नावांनी हा समृद्ध प्रदेश ओळखला जायचा. त्यातलं एक महत्वाचं नाव म्हणजे जम्बूद्वीप. वेद पुराणातील सप्तद्वीपांपैकी एक पृथ्वीच्या मध्यभागी जम्बूद्वीप असल्याचं वर्णन. जम्बू म्हणजे जांभूळ वृक्ष मुबलक असल्याने जम्बूद्वीप या नावाने हा प्रदेश ओळखला जायचा. यात भारतवर्षासहित 9 भाग होते. जाणकारांच्या मते आत्ताचा भारत, श्रीलंका, पाकिस्तान, अफगाणिस्तान, पूर्व इराण, आशियातील रशिया, मंगोलियाच्या वाळवंटाखेरीजचा चीन आणि बांगलादेश एवढा जम्बूद्वीपाचा विस्तार होता. दुसरं महत्वाचं नाव म्हणजे भारतवर्ष. वेगवेगळ्या कालखंडातील किमान 3 भरत राजांना याचं श्रेय दिलं जातं. पहिल्या ऋषभदेवांचा मुलगा भरत, राजा दशरथाचा मुलगा भरत आणि महाभारतातील दुष्यंत शकुंतलेचा भरत. या भरत राजाच्या आदर्श राज्यकारभारामुळे या प्रदेशाला भारतवर्ष अशी ओळख मिळाल्याचं सांगितलं जातं. विष्णू पुराण, मत्स्य पुराण, वायू पुराणातही भारतवर्ष हा उल्लेख आढळतो. ब्रिटिशांनी दिलेल्या इंडियाऐवजी मोठा इतिहास असलेलं भारत हे नावच वापरावं का, यावर तुम्ही काय प्रतिक्रिया दिल्यात ते पाहूयात. मात्र त्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. आपला प्रश्न होता की नाव इंडिया की भारत, आणि त्याच्या आधी आपण बघणार आहोत सेलिब्रिटींनी काय आज ट्विट केलेलं आहे. वीरेंद्र सहवाग यांनी म्हटलंय, आगामी विश्वचषकात आपल्या मनात भारत असावा. खेळाडूंनीही भारत लिहिलेल्या जर्सी घालाव्यात, सहवाग यांचं म्हणणं आहे.
वीरेंद्र सहवाग हेच नाही तर अमिताभ बच्चन यांनी काय ट्विट केलंय बघूया. भारत माता की जय या एका वाक्यातच बरंच काही सांगून गेलेत अमिताभ बच्चन. आता बघूया आपल्या 0 आवरला आलेल्या प्रतिक्रिया. ट्विटरवर संजय घेवाडे, त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था सुधारणार असेल, देशातील तरुणांना रोजगार मिळणार असेल, देशातील दंगे थांबणार असतील, सामान्य माणूस सुखी होणार असेल तर आमची काहीच हरकत नाही. ट्विटरवरून संदीप गोजे, मग इंग्रजांचं काहीच वापरू नका. ट्विटरवरून ऋषिकेश, मुळात इंडिया म्हणजेच भारत हे आधीच संविधानात नमूद आहे, मग पुन्हा नाव बदलण्याची गरज काय? त्यांनी आधी संविधान वाचलं नव्हतं का? फेसबुकवरून भीमराव कांबळे, बदलण्याकरिता देशात बऱ्याच बाबी आहेत, त्या बदला अगोदर, विशेषतः तुमची मानसिकता बदला. फेसबुकवरून अमोल गायकवाड, भारत हेच नाव आहे आधीपासून. फेसबुकवरून अमोल धर्मे, भारत हे नाव अतिशय सुंदर आहे, इंडिया हे नाव बदलले पाहिजे. फेसबुकवरून भगवान दातार, भारतच हवं, नको असेल तर हिंदुस्तान. इंस्टाग्रामवरून गणेश माळी, बिलकुल नाही, कारण परकीय देशांमध्ये आपल्या भारत देशाची ओळख इंडिया अशीच आहे, त्यामुळे बदलू नका असं म्हणणं आहे यांचं. इंस्टाग्रामवरून अक्षय वालगुडे, नाव बदलण्याने देशाचा विकास होणार आहे का? देशाचा विकास महत्वाचा. इंस्टाग्रामवरून राहुल हिरुळकर, हो भारत हे नाव झालंच पाहिजे, आपण सर्व भारत माता की जय म्हणतो ना, मग इंडिया कशाला? युट्यूबवरून अझीज शेख, इंडिया आघाडी झाल्यानं पोटात कळ आली वाटते. युट्यूबवरून पुढची प्रतिक्रिया कृष्णा जगताप यांची, मूळ प्रश्न बाजूला पडावेत म्हणून भाजपा पुरस्कृत नावे बदलण्याची, जनतेच्या मनात विग्रह निर्माण करण्याची मोहीम सुरू आहे. भारतीय राज्यघटनेतील भाग 1 मधील पहिल्या कलमात इंडिया आणि भारत अशा 2 नावांचा उल्लेख आहे, त्यामुळे एकच नाव ठेवायचं असेल तर घटनेत सुधारणा करावी लागणार आहे. ते करण्यासाठी लागणारं पुरेसं संख्याबळही मोदी सरकारकडे आहे. 2 नावांऐवजी एकच नाव निवडलं तर तसं करणारा भारत जगातला पहिला देश नसेल. याआधी अनेक देशांनी आपलं नाव बदललं आहे. टर्कीने तुर्कीय केलंय, पर्शियानं इराण केलंय, हॉलंडनं नेदरलँड केलं, तर सिलोनने श्रीलंका, सियामचं थायलंड झालं, तर बर्माचं म्यानमार. त्यामुळे आपण इंडिया ऐवजी फक्त भारत नाव केलं तर आवडेल का, हे आम्ही तुम्हाला विचारलं होतं. काय आहे तुमचा कौल, पाहुयात आपल्या पोल सेंटरला. युट्यूबवर एकूण 44,000 मतं. 78% लोकांचं म्हणणं आहे होय, हा बदल त्यांना आवडेल. फक्त 22% लोकांचं म्हणणं आहे नाही. ट्विटरवर एकूण 4,000 मतं. 51% लोकांचं म्हणणं आहे होय, तर 49% लोकांचं म्हणणं आहे नाही. शशी तरुण म्हणतात ते खरं आहे. इंडिया हा शब्द देशात आणि परदेशात मोठा ब्रँड बनलाय, त्यामुळे त्याच्या जागी भारत हा शब्द रुजवणं कठीण काम असणार आहे. शेजारच्या सिलोन देशाला श्रीलंका हे नाव रुजवण्यासाठी 40 वर्ष लागली असं सांगतात. आपण आतापर्यंत शहरांचीच नावं बदलल्याचं पाहिलं होतं, पण आता आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रचलित असलेलं देशाचं नाव बदलायचं आहे. हे काम खर्चिक सुद्धा असणार आहे. नाव बदलानंतर देशांतर्गत योग्य ते बदल करण्यासाठी तब्बल 14,000 कोटी रुपये खर्च करावे लागतील, असं एक परदेशातील रिपोर्टच्या आधारे सांगितल्या जात आहे. मात्र या खर्चाची किंवा या रिपोर्टची पुष्टी मात्र होऊ शकलेली नाहीये. त्याशिवाय इस्रो पासून, IIT पासून ते टीम इंडिया, मेक इन इंडिया पर्यंत अगदी छोट्या छोट्या शब्दांची सवय आपल्याला लागली आहे. ती सवय जाण्यासाठीही वेळ लागणार आहे. असं असलं तरी बहुसंख्य भारतीयांना भारत हा शब्द आपला वाटतो, जवळचा वाटतो, हे सुद्धा तितकंच खरं आहे.
आपल्याकडे जे जे काही उदात्त भव्य होतं त्याच्याबद्दल एकतर माहिती नसते किंवा अर्धवट माहिती असते किंवा राजकारणापायी जातीपातीच्या वादात अडकून ते बाजूला पडलेलं असतं. जगात कोणत्याही देशाकडे नसेल इतका जुना वैभवशाली इतिहास, जगातील सर्वात जुन्या संस्कृती सभ्यतांपैकी एक असलेल्या आपल्या देशाला आता आपण काय संबोधणार आहोत? एक देश एक नाव देणं शक्य होईल का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं कदाचित संसदेच्या या विशेष अधिवेशनात आपल्याला मिळतील. भारत आणि इंडिया हे दोन शब्द अनेक वेळा भारतातील विषमता दाखवण्यासाठी वापरल्या जातात. ग्रामीण म्हणजे भारत आणि शहरी म्हणजे इंडिया, किंवा मग आधुनिक शायनिंग म्हणजे इंडिया आणि सांस्कृतिक पौराणिक म्हणजे भारत, अशी सुद्धा दरी अनेक वेळा निर्माण केली जाते. खरं तर देशाचं मूळ नाव हा एक भाग झाला, पण त्या नावाचा गौरवशाली इतिहास सुद्धा आपल्याला परत मिळवता येईल का, हा खरा प्रश्न आहे आणि हीच अपेक्षा आपण करूयात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.